रिटायरमेंट को पता नहीं है कितना टाइम है, ये तो यंग है, लेकिन आखिरी के दिनों के अंदर नाही ठीक आहे ना, पण जे कोणी असेल त्यावेळी त्यांनाही सांगतो मी की तुम्ही नियमाप्रमाणे करा. इतके सारे, पण मी तर जाऊ शकतो ना, मी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला जाऊ शकतो, दिल्लीमध्ये जाऊन हे सगळे डॉक्युमेंट्स त्यांना दाखवणार. पुन्हा ऑप्शन करा ना. म्हणजे तुम्ही सगळं नियम, म्हणजे हे जे पुस्तक आहे ना हे माझी नाही आहे, ईज ऑफ डुईंग बिझनेस, MIDCचं हे पुस्तिका आहे, गाईडलाईन्स ऑन लँड अलॉटमेंट सिस्टम ऑफ MIDC, हे त्यांनी तयार केलेले आहे. आणि कृष्ण साहेब मला म्हणतात की FDI त्या फॉर्च्यून 500 कंपनी होती का ते 2000-3000 कोटी रुपये किर्लोस्कर सारखे येत आहे, टाटा बिर्ला साहेब येत आहे. ठीक आहे, शहराचे टाटा बिर्ला ते बनलेले आहे, पण जे नियम आहे ते नियमाप्रमाणे. आम्ही फक्त आमची मागणी आहे की या नियमाप्रमाणे तुम्ही त्यांच्या प्लॉटचा आता कॅन्सल करा, प्रस्ताव पाठवा, ते तुमचे हेड ऑफिस करतील, नाही करतील, नाही तर आम्ही तर कंप्लेंट मध्ये तुमच्या सगळ्यांचं नाव घेणार आहे की याच्यामध्ये आपल्या संगणमताने हे सगळं झालेलं आहे. आणि बहुतेक जे 6-6.5 कोटी रुपये मी प्लॉट विकलेले आहे त्याचं ऑप्शन झालं असतं तर ते पैसे माझ्या खिशात मध्ये नाही आले असते, MIDC ला मिळाले असते. बहुतेक कोणती दुसरा जे इंटरेस्टेड पार्टी असलं असतं ते 10 कोटी रुपये तुम्हाला दिले असते. तर आमची मागणी हे एकच आहे, कृष्ण साहेब आपल्या RO साहेबांना सांगा, हेड ऑफिसला सांगा, आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कुणालाही सोडणार नाही. जे आम्हाला करायचे आहे, आंदोलन करायचं आंदोलन करू, कोर्टामध्ये जाण्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे. आणि सरकारलाही आम्ही सगळे पुरावे देणार आहे. ते काही केलं नाही केलं तर स्वतः मी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट, अँटी करप्शन विंग ऑफ CBI आणि इन्कम टॅक्सलाही पाठवणार आहे की असे 27 कोटी रुपये स्वतःच्या खिशातून देणारा मंत्री रिक्षा चालवणारा म्हणतो. बघू आम्ही, ठीक आहे. MIDCचा उद्देश काय आहे, MIDC कशासाठी स्थापित करण्यात आली होती, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट साठी हे कॉर्पोरेशन तयार करण्यात आलं होतं. आमची ही इच्छा आहे की प्रामाणिक इंडस्ट्रीने यायला पाहिजे. कृष्णा जाधव साहेब इंजिनियर आहे, त्यांना इंडस्ट्री करायची असेल तर स्वाभाविक काय आहे, ते जागा मागतील आणि ते करतील. त्यांनी ज्यांना जागा दिलेली आहे त्यांना विचारायला पाहिजे होतं की आपल्या घरामध्ये किती इंजिनियर्स आहे, आपल्या इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स काय आहे, आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किती आणणार आहे. आणि माझं स्पष्ट एक हेच आहे की त्याचं ऑप्शन त्यांच्या नियमाप्रमाणे झालं असतं तर बहुतेक MIDC लाही जास्त पैसे मिळाले असते आणि तिथे 93 ऐवजी 150, 200, 500, 1000 एम्प्लॉयमेंट जनरेशन झालं असतं. पण एक गोष्ट या चर्चेतून स्पष्ट झालेली आहे की सगळ्यांना मिळून, MIDCचे सगळे अधिकारी मिळून एका मंत्र्याला खुश करण्यासाठी आपले सगळे नियम कसे डावलतात. तुम्ही मीडियाच्या सोबत त्या एरियामध्ये जाऊन MIDCचे 2-3 अधिकारी त्या एरियामध्ये जाऊन सर्वे करा आणि तिथे आपल्या डोळ्याने बघून या की तिथे ट्रक टर्मिनसची किती आवश्यकता आहे. बहुतेक ज्यावेळी त्यांना असं वाटलं की आपल्याला सर्वे करण्याची आवश्यकता नाही आहे म्हणून कोणी गेलं नसेल तर आम्ही गेलेले आहे, तुम्ही गेलेले आहे, आणि आता प्रपोजल तयार करताना त्यांनी पुन्हा तिथे जावं आणि तिथे जाऊन काय परिस्थिती आहे ते बघावं. नाही तर जसं मी म्हटलेलं आहे की आम्ही कोर्टामध्येही जाणार, एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटलाही सांगणार आहे. आणि याच्यावर एक लॉजिकल कारण काय आहे की हे जग सगळे, हे मासियाची लिस्ट आहे माझ्याकडे, मासियाचे जितके उद्योग करणारे आहे, एंटरप्रिन्युअर्स जे आहे ते सगळं महाराष्ट्रीयन लोक आहे. त्यांचं काय आहे, मासिया टेनंट एंटरप्रिन्युअर्स आहेत. ते सगळं ते किरायच्या भाड्याने आपल्या छोट्या छोट्या उद्योग करत आहे. त्यांना पत्र दिलेले आहे
आम्ही तुमची जागा विकत घ्यायला तयार आहे, ते त्यांना ना देता त्यांनी हे दिलेले आहे. आज तुम्ही जे डॉक्युमेंट आणले होते ते नव्याने काढलेले दिसत आहेत, त्याच्यामध्ये काय काय लोक फॉल्स आहेत? म्हणजे जसं की लिलाव केला नव्हता, वर्तमानपत्र जाहिरात दिली नव्हती, रोजगार निर्मितीचा मुद्दा, हे सगळे मुद्दे तुम्ही सगळे शॉर्ट मध्ये सांगा. नाही, काय आहे की त्यांच्या इज ऑफ डुईंग बिझनेसच्या जे नियमावली आहे त्या नियमावलीमध्ये नियम नंबर 1 आहे की ऑप्शन प्रोसिजर फॉर अलॉटमेंट ऑफ प्लॉट्स. त्या ऑप्शन प्रोसिजर मध्ये त्यांच्याकडे जागाच नाही आहे शेंद्रामध्ये, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 1, 2, 3 प्लॉट्स आहे. तर दुसऱ्या प्लॉट साठी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी ऑप्शन केली होती. मॅडमच्या म्हणण्याप्रमाणे ते एम्युनिटी प्लॉट होता म्हणून तेच नाही केलं. तर एम्युनिटी प्लॉट तुम्ही विकलं नाही. एम्युनिटी प्लॉटला जे रिझर्वेशन होतं त्याला डिरिझर्व करून त्याला ओपन प्लॉट केलं आणि मग नियमाप्रमाणे त्याचाही ऑप्शन करायला पाहिजे होता. जास्त लोक आले असते, जास्त पैसा मिळाला असता, चांगली इंडस्ट्री आली असती, बहुतेक FDI जे प्रायोरिटीने फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्याला मिळालं असतं. पण हे सगळं जे नियम डावललेले आहे ते फक्त मंत्र्यांच्या बोलण्यावरून, मंत्र्यांच्या आणि सरकारच्या दादागिरीमुळे हे सगळं चाललेलं आहे. येस, थँक्यू.